मंडळी, बिग बॉस मराठी 5च्या घरामध्ये झळकलेली प्रसिद्ध मराठी अभिनेत्री जान्हवी किल्लेकर ही कायम चर्चेत असते. जान्हवी ही सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. ती नेहमीच नवनवीन फोटोज आणि व्हिडिओ शेअर करत असते. असा जान्हवीचा एक व्हिडिओ खूपच चर्चेत आला आहे. जान्हवी किल्लेकर आणि अभिनेता ओम यादव कुटुंबासोबत जेजुरीला गेले होते. या व्हिडिओवर छोटा पुढारीने कमेंट्स केले आहे. त्या कमेंट्सवरती जान्हवी किल्लेकर ही खूपच भडकली आहे. जास्त शहाणपणा करू नकोस, लोकांचं ठीक आहे, पण तुला अक्कल नाही का, असं म्हणत जान्हवीने थेट छोटा पुढारीला सुनावला आहे. तर जान्हवी किल्लेकरने नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती अभिनेता ओम यादव आणि कुटुंबासोबत जेजुरीला गेली होती. जान्हवी आणि ओमने एकत्र भंडारा उधळला, देवाचे दर्शनही घेतले, कुटुंबासोबत फोटोही काढले. तिच्या या व्हिडिओवरती अनेक नेटकऱ्यांनी चांगल्या वाईट कमेंट केल्या आहेत. जान्हवी आणि ओम यांचं नातं काय, असा एक प्रश्न उपस्थित केला आहे. आता जान्हवीच्या याच व्हिडिओवर छोटा पुढारीने देखील कमेंट्स करून आगाऊपणा केला आहे. हा आगाऊपणा त्याला चांगलाच नडला आहे. या व्हिडिओखाली छोटा पुढारी कमेंट्स करत लिहितो, ओम दादा, हे बरोबर नाही बरं. तुम्ही समजून घ्या मला काय बोलायचं आहे. मी तुमचा लहान भाऊ आहे, त्यामुळे मला काय बोलायचं आहे ते तुम्हाला समजलंच असेल. पण देवाला आमचा एक निरोप द्या, आम्हाला पण एक वहिनी पाहिजे आता, अशी कमेंट्स त्यांनी केली आहे. यावर ओमने देखील उत्तर देत लिहिलं, नक्कीच घनश्याम, तू लग्न केलं की मी लगेच करणार लग्न, प्रॉमिस, असं म्हटलंय. पण जान्हवीने मात्र छोट्या पुढाऱ्याची चांगलीच खरडपट्टी काढली. ती म्हणते, जास्त शहाणपणा करू नकोस, लोकांचं ठीक आहे, पण तुला अक्कल नाही का, असं ती लिहिते. छोट्या पुढाऱ्याने केलेल्या कमेंट्सवर बऱ्याच लोकांनी त्याला ट्रोल केलं. अखेर त्याने त्याची कमेंट्स डिलीट केली आहे. दरम्यान हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर जान्हवी आणि ओम या दोघांनी बऱ्याच नेटकऱ्यांनी विचारले, तुमचं नातं काय, तुम्ही एकत्र कसे काय. आता यावरती ओम यादव यांनी स्वतः एक भली मोठी पोस्ट लिहिली आहे. आम्ही एकत्रच महाराष्ट्रभर इव्हेंट करतो, त्यामुळे देवदर्शनाला देखील आम्ही एकत्र आलो, असं ओम यादव यांनी या कमेंट्समध्ये लिहिलं आहे. तर जान्हवीने छोटा पुराडीला चांगलं झापलं, याबद्दल तुमचं काय मत आहे, कमेंट्स करून नक्की सांगा.